नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. अवकाळी पाऊस आणि तांत्रिक अडचणींमुळे महिलांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पात्र महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन राज्य शासनाने केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात 1 लाख प्रेक्षक क्षमतेचं जागतिक दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं जाणार आहे. मुंबई क्रिकेट अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्यात नुकतीच याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांना चालना मिळून महाराष्ट्राच्या क्रीडा शिल्पाचा मानाचा तुरा रोवला जाईल. माओवाद विरोधातील लढ्यामध्ये निर्णायक यश मिळवणाऱ्या C60 जवानांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष C60 पदक जाहीर केलंय. गडचिरोलीत किमान 3 वर्ष सेवा बजावणाऱ्या जवानांना हे पदक प्रदान केलं जाईल. तसंच गुन्हे अन्वेषण प्रक्रिया 100% डिजिटल करण्याची पुढील 6 महिन्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये दिले. महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला आणि जवळपास आमच्या 244 पोलिसांनी हा माओवाद संपवण्याकरता शहीदी दिली. पण आज एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं. आणि ज्या ज्या लोकांनी किमान 3 वर्ष C60 हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा त्यामध्ये काम केलेलं आहे त्या सगळ्यांना C60 मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा केली. या अंतर्गत मुंबईत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडांचा समूह पुनर्विकास करून पात्र झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत. विशेष म्हणजे नेत्रम या उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे नवीन झोपड्यांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. इमारतीच्या उंचीनुसार देखभाल शुल्कात वाढ करण्यात आली. राज्य सरकारनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ केलेली आहे. आता शिशुवर्ग ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 तर 11वी ते 12वीच्या निवासी विद्यार्थ्यांना 1000 रुपये मिळणार आहे. या बदलामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी 23 कोटींच्या निधीला सरकारनं मंजुरी दिली. राज्यातील खत वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता फार्मर आयडीचा वापर केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अॅग्रीटेक अंतर्गत असा प्रयोग करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरेल. या उपक्रमामुळे खतांचं थेट वितरण सुलभ होऊन बनावट व्यवहारांना आळा बसेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. एसटी महामंडळाच्या वतीनं प्रवाशांसाठी रुपे ऑन द गो NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्डचं लोकार्पण झालं. संलग्न या कार्डमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. हवामान अनुकूल शेती आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन तर्फे 1 ते 22 एप्रिल 2026 दरम्यान 4 विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता YouTubeवर याचं थेट प्रसारण होईल. पेरणीपूर्व तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा आणि आधुनिक भात शेती यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.